सो हे जे काही सेंट्रल कॅनलच्या आत एपेंडायमल सेल्स आहेत हे सगळे हे तयार करतात काय सेरिब्रोस्पायनल फ्लुइड तयार करतात. Now CSF maintain the constant pressure inside the cranium. The nervous tissue is without lymphatic vessel. There is no lymphatic vessel. Lymphatic vessel brain मध्ये नसतात. Okay. The nervous tissue is without lymphatic vessel. त्याच्यामध्ये lymphatic vessels नसतात. Now आता आपण brain actually detail मध्ये बघूया. Now brain is broadly classified into three parts. First one is forebrain, which is also called as prosencephalon. Pro म्हणजे first. Midbrain, which is also called as mesencephalon, and hindbrain, which is also called as rhombencephalon. Now, forebrain or prosencephalon consists of mainly three parts. Okay. Now, first one is forebrain consists of olfactory lobe, then cerebrum, and third diencephalon. Midbrain consists of optic lobe and optic chiasma. Optic lobe and optic chiasma. This optic lobe is also called as corpora quadrigemina and optic chiasma is also called as cura cerebri. Now hindbrain or rhombencephalon consists of pons varolii, cerebellum and medulla oblongata. So this is cerebrum and this is cerebellum. दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हा सर्वात लार्जर ब्रेन आहे, हा स्मॉलर ब्रेन आहे. हा छोटा मेंदू आहे, हा मोठा मेंदू आहे. Now, so midbrain or prosencephalon, mesencephalon consists of optic lobe and optic chiasma. Now, तीसरा जो है hindbrain. Now, hindbrain, which is also called as rhombencephalon. Now, rhombencephalon consists of cerebellum, pons varolii, cerebellum and medulla oblongata. Confuse होऊ नका cerebrum आणि cerebellum मध्ये. CEREBRUM cerebrum and CEREBELLUM cerebellum. हा cerebrum आहे, हा cerebellum आहे. सो आपल्याला हे सगळे पार्ट आता बघायचे ब्रेनचे. त्यातला पहिला आपण बघणार आहोत फोरब्रेन किंवा त्याने असं पण दिलंय बघा ब्रेन फोरब्रेन ज्याला म्हणतो प्रोसेन्सेफेलॉन. प्रोसेन्सेफेलॉन मध्ये परत त्याने तीन पार्ट बनवले. एक म्हणजे रायनसेफेलॉन, टेलेनसेफेलॉन आणि डायनसेफेलॉन. याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब येतात, याच्यामध्ये सेरिब्रम येतं आणि याच्यामध्ये डायनसेफेलॉन येतो. डायनसेफेलॉन चे तीन पार्ट पडतात, एपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. ओके. मिडब्रेन आहे, मिडब्रेनला मिसेन्सेफेलॉन म्हणतात, ज्याच्यामध्ये सेरिब्रल पेडॅन्कल येतं और क्युरा सेरेब्री येतं, ज्याला आपण मगाशी ऑप्टिक चाइस्मा म्हटलं. आणि दुसरं आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, ज्याला आपण मगाशी ऑप्टिक लोब म्हटलं. काही नावं दिली चालतात ना. हाइंडब्रेन आहे किंवा रॉम्बेन्सेफेलॉन आहे, याला म्हणतात मेटेन्सेफेलॉन आणि मायलेन्सेफेलॉन. मेटेन्सेफेलॉन मध्ये सेरिबेलम आणि पोन्स वरून येतं, तर मायलेन्सेफेलॉन मध्ये मेडुला ऑब्लॉंगेटा येतं. सो अजून याला वेगळी नावं देऊन त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. सो ह्युमन ब्रेन can be divided into three main parts: forebrain, midbrain and hindbrain. Now forebrain consists of olfactory lobe, cerebrum and diencephalon. Olfactory lobe, cerebrum and diencephalon. Now first part we discuss olfactory lobes. But olfactory lobes are highly reduced in human brain and covered by cerebellum from all sides except ventral. असं आपण म्हणतो olfactory lobes are the pair of lobes which are completely covered dorsally by cerebrum. म्हणजे लक्ष द्या इकडे. आता तुम्ही ब्रेनला लॅटरल साइडने बघताय, म्हणजे असा बघताय ब्रेन. ही झाली
ब्रेनला तुम्ही लॅटरल साईडने बघताय, असं बघताय ब्रेनला. सो लॅटरल साईडला बघताना ब्रेनची ही झाली डॉर्सल साईड आणि ब्रेनची ही झाली वेंट्रल साईड. या वेंट्रल साईडला दोन लोब बाहेर आलेले असतात जे छोटे असतात. असे दोन लोब बाहेर आलेले असतात, बरोबर. असे दोन लोब बाहेर आलेले असतात जे छोटे असतात. क्लिअर. हे दोन लोब वर ब्रेन आहे. हे जे दोन लोब आहेत, बरोबर ना, या दोन लोबला हे दोन लोब, हे दोन लोब आपण काय म्हणतो, याला ऑल्फॅक्टरी लोब म्हणतो. सो ऑल्फॅक्टरी लोब असं सांगितलं, ऑल्फॅक्टरी लोब्स आर दी पेअर ऑफ लोब्स, ऑल्फॅक्टरी लोब्स आर दी पेअर ऑफ लोब्स विच आर कम्प्लिटली कवर्ड डॉर्सली, डॉर्सल साइडने, सेरिब्रमच्या डॉर्सल साइडने ऑल्फॅक्टरी लोबला कम्प्लिटली कव्हर केलेलं असतं. सो ऑल्फॅक्टरी लोब्स आर दी पेअर ऑफ लोब्स विच आर कम्प्लिटली कवर्ड डॉर्सली बाय सेरेब्रम. वेंट्रल साइडने नसतं, फक्त डॉर्सल साइड नसतं, म्हणून त्यांना फक्त एक्सेप्ट वेंट्रल सांगितलंय. आता एक ऑल्फॅक्टरी लोब घेतला ना तर तो कसा असतो, ते एक ऑल्फॅक्टरी बल्ब असतो, बरोबर, आणि ऑल्फॅक्टरी ट्रॅक असतो. हा ऑल्फॅक्टरी बल्ब आहे आणि ऑल्फॅक्टरी ट्रॅक आहे, असे दोन असतात, असे दोन असतात आणि ह्याच्यावर सेरेब्रम असतो. सो एक ऑल्फॅक्टरी लोब घेतला तर इट हॅज ए अँटीरियर पार्ट विच इज कॉल्ड एज ऑल्फॅक्टरी बल्ब and a posterior part called as olfactory tract. So this is olfactory bulb, this is olfactory tract. Okay, so these are highly reduced in human brain and covered by cerebrum from all sides except ventral. Each lobe consists of a olfactory peduncle म्हणजे olfactory tract, peduncle म्हणजे tract, and olfactory bulb म्हणजे पुढे असा फुगीर भाग असतो त्याला olfactory bulb म्हणतात आणि मागे स्टॉक असतो ज्याला ऑल्फॅक्टरी पेडॅन्कल किंवा ऑल्फॅक्टरी ट्रॅक असं म्हणतात. नाउ मेन फंक्शन आहे ऑल्फॅक्टरी लोबचं सेन्स ऑफ स्मेल, सेन्स ऑफ स्मेल हे मेन फंक्शन आहे. नाउ नेक्स्ट पार्ट इज सेरेब्रम. सी इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन विच कॉन्स्टिट्यूट अबाउट 85% ऑफ टोटल ब्रेन. म्हणजे 85% पार्ट ब्रेनचा हा सेरेब्रमचा आहे. नाउ इट इज डिवायडेड इनटू राइट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर बाय मीन्स ऑफ डीप median long fissure. Okay, the two cerebral hemisphere internally connected by or internally connected to each other by a thick band of nerve fibers called as corpus callosum. लक्ष द्या इकडे. आता आपण मगाशी सेरेब्रम असा बघितलेला, बरोबर ना. आता मी तुम्हाला सेरेब्रम डॉर्सल साइडने दाखवतो. ही डॉर्सल साइड झाली सेरेब्रमची, हे वेंट्रल साइड झाली. जर आपण सेरेब्रम बघितला तर सेरेब्रम हे दोन लोबने, दोन हेमिस्फिअरने बनले, ज्याला सेरिब्रल हेमिस्फिअर असं म्हणतात. ही एक हेमिस्फिअर, ही एक हेमिस्फिअर, आणि दोन हेमिस्फिअर व्हर्टिकल लाईनने, बरोबर ना, व्हर्टिकल लाईनने काय झालेत, वेगळे झालेत. इट इज डिवायडेड टू राईट अँड लेफ्ट, राईट अँड लेफ्ट सेरिब्रल, हे सगळे हेमिस्फिअर आहे. हा सगळा सेरेब्रम आहे आणि सेरेब्रम हा दोन लोबने बनलाय. लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फिअरने बनलाय, लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फिअर आणि राईट सेरिब्रल हेमिस्फिअर. आणि हे कशामुळे डिवाइड झाले तर मध्ये डीप फिशर आहे, डीप मीडियन लॉंग फिशर आहे, ज्याला सेरिब्रल फिशर असं म्हणतात. ओके, आता हे दोन सेरेब्रम आहेत, ही डॉर्सल साइड झाली. तुम्ही जर वेंट्रल साइडने बघितलं किंवा इंटरनली बघितलं तर दोन सेरेब्रलला जोडणारे ट्रान्सवर्स बँड ऑफ थिक नर्व्स आहेत, दोन सेरेब्रलला जोडणारे ट्रान्सवर्स बँड ऑफ थिक नर्व्स आहेत, बरोबर ना. दोन सेरेब्रलला जोडणारे ट्रान्सवर्स बँड ऑफ थिक नर्व्स आहेत आणि त्याला म्हणतात कॉर्पस कॅलोसम. हे मॅमिलियनचं पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ not mammals, human brain. So to corpus callosum are the thick nerve band which connect two hemisphere internally, म्हणजे खालनं. आता हे जर आपण डॉर्सल साइडने बघितलं, हा जर डायग्राम डॉर्सल साइडने बघितला तर बघा हे दोन हेमिस्फियर आहेत. हा एक हेमिस्फियर झाला, हा दुसरा हेमिस्फियर झाला, हा राईट हेमिस्फियर झाला, हा लेफ्ट हेमिस्फियर झाला, आणि याच्या खाली दोन हेमिस्फियरला जोडणारे हे थिक नर्व बँड आहेत ज्याला आपण कॉर्पस कॅलोसम म्हणतो. हा फोरब्रेन झाला, याच्या खाली आता मिड ब्रेन येणं, त्या खाली हँड ब्रेन येणं, असं आपण लॅटरल साइडने बघितल्यानंतर आपल्याला दिसणार. हे थोडं इमॅजिन करण्यासारखं आहे हे थोडं. So two hemisphere internally connected to each other by a thick band of nerve fibers called as corpus callosum. Now, the outer surface of the cerebrum is called as cerebral cortex. Now, the cerebrum show outer cortex and inner medulla. Cerebrum चा जर सेक्शन घेतला ना तर बाहेरच्या पार्टला कॉर्टेक्स म्हणतात आणि आतल्या पार्टला मेडुला म्हणतात. ना कॉर्टेक्स मेड अप ऑफ ग्रे मॅटर.
बाहेरचा कॉर्टेक्स आहे हा ग्रे मॅटरने बनलेला असतात. आता हा मॅटर आहे, मॅटर म्हणजे पदार्थ. बघा मगाशी आपण MATER बघितला, हा MATTER आहे. सो बाहेरचा आहे तो ग्रे मॅटरचा बनलेला आहे आणि आतला आहे ना, सो कॉर्टेक्स इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर अँड द मेडुला इज मेड अप ऑफ व्हाईट मॅटर. हे लक्षात ठेवायचं. हे सगळीकडे बदलतं. स्पायनल कॉर्ड मध्ये वेगळं होतं. सो ऑलवेज outer gray matter, inner white matter in case of brain. So सेरिब्रल कॉर्टेक्स म्हणजे कॉर्टेक्स मध्ये सेरिब्रल कॉर्टेक्स आहे, सॉरी सेरिब्रमचा सेक्शन घेतला तर आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. ना कॉर्टेक्स मेड अप ऑफ ग्रे मॅटर अँड इनर मेडुला मेड अप ऑफ व्हाईट मॅटर. द सरफेस ऑफ ईच सेरिब्रल हेमिस्फिअर. सो आपण कॉर्टेक्सचा जर पार्ट बघितला तर कॉर्टेक्सच्या पार्ट वरती ना असंख्य ग्रूव्ज अँड एलिव्हेशन्स आहेत, म्हणजे खड्डे, उंचवटे आणि खड्डे आहेत. ग्रूव्ज अँड एलिव्हेशन्स आहेत. is greatly folded by many convolution or grades, gyri and grooves. So grooves are called as sulci. म्हणजे जे खड्डा आहे त्याला सल्काय म्हणतात आणि एलिव्हेशन आहे त्याला गायरी म्हणतात. बघा कसं आहे, तर सेरिब्रल कॉर्टेक्स जो आहे बरोबर ना, या कॉर्टेक्स मध्ये ग्रूव्ज अँड एलिव्हेशन्स आहेत, म्हणजे उंचवटे आणि खड्डे आहेत. बरोबर ना. खड्डा आहे ज्याला ग्रूव म्हणतो, ज्याला सल्काय म्हणतात. अँड एलिव्हेशन इज कॉल्ड ॲज गायरी. Now sulci and gyri increase surface area of cortex. कॉर्टेक्सचा सरफेस एरिया वाढवायचं काम करतात. सो क्वेश्चन असा विचारतात, डिफाईन गायरी और डिफाईन सल्काय किंवा ग्रूव्ज आर कॉल्ड डॅश अँड एलिव्हेशन इज कॉल्ड ॲज डॅश. सो इथे बऱ्याच जणांचे कन्फ्युजन होतं. ग्रूव्ज म्हणजे चीर, खात, खड्डा असं आपण म्हणूया, आणि कॉन्व्हल्शन याचा अर्थ उंचवटा. सो खड्डा आहे त्याला सल्काय म्हणतात, उंचवटा त्याला गायरी म्हणतात. These greatly increase total surface area for accommodation of the vast number of nerves. So in short, it increases surface area of cortex. Now, each cerebral hemisphere is further divided into 4 main lobes by 3 deep sulci or fissure. आता हा जो हेमिस्फिअर आहे ना, हा हेमिस्फिअर 4 लोब मध्ये डिवाइड होतो, पण 4 लोब 3 फिशर मुळे होतात. 3 फिशर मुळे 4 लोब तयार होतात. बघा कसे रे. हा हेमिस्फिअर आहे, ह्या हेमिस्फिअर वरती फिशर असतात म्हणजे चिरा असतात. या चिरामुळे ना 4 लोब तयार होतात, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल. आपण स्केलेटन मध्ये बघितलं होतं बघा, आपण स्केलेटन मध्ये सुचर बघितलेले बरोबर ना, त्यात फ्रंटल बोन, परायटल बोन, ऑक्सिपिटल बोन, टेम्पोरल बोन बघितलं. सो ह्या दोन फ्रंटल आणि परायटल याच्यामध्ये जे आहे ना, याला सेंट्रल फिशर म्हणतात. परायटल आणि ऑक्सिपिटल आहे याच्यामध्ये जो फिशर आहे त्याला परायटो ऑक्सिपिटल फिशर म्हणतात, आणि टेम्पोरलच्या इकडे आहे त्याला लॅटरल फिशर म्हणतात. म्हणजे टोटल 3 फिशर आहेत, 3 चिरा आहेत बरोबर ना, 3 खाचा आहेत ब्रेनला. त्या 3 फिशरमुळे ब्रेन किंवा सेरेब्रम 4 लोब मध्ये डिवाइड होतं. फ्रंटल इन फ्रंट, परायटल मिडल, occipital behind, and temporal on side. So each hemisphere is further divided into 4 main lobes: frontal, parietal, occipital, temporal, by 3 fissures. फ्रंटल आणि परायटलच्या मध्ये फिशर आहे ज्याला म्हणतात सेंट्रल फिशर. परायटल आणि ऑक्सिपिटलच्या मध्ये फिशर आहे त्याला म्हणतात परायटो ऑक्सिपिटल फिशर. आणि तिसरी फिशर आहे त्याला म्हणतात लॅटरल फिशर, जो टेम्पोरल लोबच्या इकडे. ओके. So central sulcus is the fissure which demarcates frontal lobe from the parietal lobe. म्हणजे in short parietal आणि frontalच्या मध्ये जी fissure आहे त्याला म्हणतात central fissure. Now parieto-occipital is separate the parietal from occipital lobe. So in between the parietal lobe and occipital lobe there is a fissure which is called as parieto-occipital fissure. And lateral or Salvian sulcus ज्याला दुसरं नाव आहे lateral fissure demarks the temporal lobe from the frontal and parietal. फ्रंटल आणि परायटलला डिमार्क करणारे, वेगळं करणारा तो म्हणजे सॅल्वियन सल्कस, SYLVIN. त्यालाच दुसरं लॅटरल फिशर असं पण म्हणतात. सो हे 3 फिशर्स कोणते कोणते? सेंट्रल फिशर, परायटो ऑक्सिपिटल फिशर, लॅटरल फिशर और सॅल्वियन फिशर और सल्कस divides cerebral hemisphere into 4 lobe: frontal, parietal, occipital and temporal. So since these 3 sulci are not complete,
the lobes are not clearly demarcated from each other. आता हे जे ऍक्च्युली सल्कस आहे ना, हे पूर्णच्या पूर्ण वर्क सुरुवातीपासून शेवटपर्यंत कनेक्ट नाहीये, त्यामुळे असं स्पेसिफिक डिमार्क करता येत नाही आपल्याला, किंवा लोब असे स्पेसिफिक सेपरेट करता येत नाही, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल. So the fifth median lobes are called as insula or insular cortex is folded deep within the lateral sulcus. हा जो lateral sulcus आहे ना, याच्यामध्ये अजून एक sulcus आहे, बरोबर ना, ज्याला फिफ्थ मीडियन लोब असं म्हणतात. तो 4 लोब बघितले ना आपण, तो अजून एक 5वा लोब आहे, पण तो लोब जो आहे तो कोण आहे? रोहन विषय म्यूट कर. सो फिफ्थ जो मीडियन लोब आहे त्या लोबला म्हणतात इन्सुला. म्हणजे टोटल आपण 4 बघितलेले, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल अँड अनदर फिफ्थ लोब, okay, which is called as insula or insular cortex. It is folded and deep within the lateral sulcus. म्हणजे lateral sulcus किंवा salivary sulcus च्या आत आहे, त्यामुळे तो आपण डिफाइन काय म्हणतात ते आपण डिस्टिंक्ट बघू शकत नाही. सो फिफ्थ मीडियन लोब इज कॉल्ड एज इन्सुला और insular cortex is folded deep within the lateral sulcus. Now, the gray matter of cerebral cortex mainly consists of, आता ह्या ग्रे मॅटर मध्ये काय असतं बघा, ग्रे मॅटर मध्ये सायटॉन आहे. सायटॉन म्हणजे सेल बॉडी, आणि सेल बॉडी कडनं निघाला एक्झॉनिक एंड आहे ना, ते व्हाईट मॅटर मध्ये. म्हणजे सगळ्या ग्रे कॉर्टेक्स मध्ये 2 पार्ट आहेत, सॉरी सेरेब्रम मध्ये 2 पार्ट आहेत. सेरेब्रम 2 पार्टने बनलाय, बाहेरचा कॉर्टेक्स, आतला मेडुला. कॉर्टेक्स बनलाय ग्रे मॅटरने, मेडुला बनलाय व्हाईट मॅटरने. ग्रे मॅटर किंवा कॉर्टेक्स जो आहे, ग्रे मॅटर मध्ये काय आहे तर सगळे नर्व्स आहेत ना, पण नर्व्स मधला काय पार्ट, सायटॉन जो आहे म्हणजे सेल बॉडी जो आहे अलॉंग विथ डेंड्रॉन, हे सगळे असतात कॉर्टेक्स पार्ट मध्ये म्हणजे ग्रे मॅटर मध्ये. आणि त्यातनं निघणारे जे एक्झॉन आहेत आणि एक्झॉनिक एंड आहेत ते असतात व्हाईट मॅटर मध्ये म्हणजे मेडुला मध्ये. सो ग्रे मॅटर ऑफ सेरिब्रल कॉर्टेक्स मेनली कन्सिस्ट ऑफ सेल बॉडीज ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स. ओके, सेल बॉडी म्हणजे सायटॉन of neuron along with the non-medulated nerve, non-medulated fibers and dendrons असतात. The white matter mainly are axon of myelinated nerves. आज जे आहेत कशामध्ये, व्हाईट मॅटर मध्ये म्हणजे आत मेडुला मध्ये फक्त एक्झॉन असतात आणि ते मायलिनेटेड असतात, आणि बाहेर जे आहे ते नॉन मेड्युलेटेड असतात. नाव द कॉर्पस कॅलोसम इज द टिपिकल सीन इन मॅमेलियन ब्रेन. हे एमसीक्यू ला विचारतात. It is a characteristic features of mammalian brain. Now, the corpus callosum is the largest commissioner of brain. म्हणजे सर्वात मोठी कनेक्शन आहे ते corpus callosum. It has an anterior and posterior fold called it has an anterior and posterior fold called as genu and splenium respectively. त्याच्या काय फोल्ड्स आहेत, एंटीरियर पोस्टीरियर फोल्ड आहे पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला, ना त्यांना जेन्यू किंवा स्प्लेनियम असं म्हणतात. हे जे मी तुम्हाला डार्क रंगात दाखवलं ना कलर मध्ये, तो एक्स्ट्रा पॉइंट आहे. हा एक्स्ट्रा पॉइंट म्हणजे एक्स्ट्राचा ब्रॅक चौकटीमध्ये दिलेला आहे पुस्तकामध्ये, तो एक्स्ट्राचा पार्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी. नाव सो बघा, हे ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. हे एक दुसरं ब्रेनचं सोपं काढलं मी का, फ्रंटल, हे फ्रंटल आहे सिंपल बघा, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल, हा सगळा फोरब्रेन आहे. त्यानंतर सेरिबेलम आहे, हा मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, हा पोन्स वरोली आहे. हे जिकडे त्यांनी दिले बघा, इथे लॅटरल सर्कस त्याने लेबल नाही केले. लॅटरल सर्कस म्हणजे सॉरी सेंट्रल सर्कस म्हणजे सेंट्रल फिशर, बरोबर ना. हे परायटो ऑक्सिपिटल फिशर आहे, हा परायटो ऑक्सिपिटल फिशर आहे ज्याने परायटल आणि ऑक्सिपिटल लोब केलाय. आणि हा जो तिसरा दिसतोय हा हे काय हे दिसत नाही, आपला फिशर दिसत नाहीये. सो हाय फ्रंटल लोब, बरोबर ना. त्यानंतर हा सगळ्याचा सगळा सेरेब्रम दिसतोय तुम्हाला. हे ऍक्च्युली लॅटरल सेक्शन घेतलंय. सो हाय सेरिबेलम, हाय पोन्स वरोली, पोन्स वरोलीच्या फर्दर कंटिन्युएशन आहे मेडुला ऑब्लॉंगेटा,
आणि ही सगळी आधी इथपर्यंत स्पायनल कॉर्ड आहे. मिडल ऑफ लंगचं कंटिन्युएशन म्हणजे स्पायनल कॉर्ड. या सगळ्याला मिड ब्रेन म्हणतात. मधला जो पार्ट आहे हा मिड ब्रेनचा आहे. हा सगळा मिड ब्रेनचा पार्ट आहे. हा सगळा हाइंड ब्रेनचा पार्ट आहे. हा पूर्ण इथपर्यंत, ज्याच्यामध्ये सेरिबेलम, स्पायनल कॉर्ड, सॉरी सेरिबेलम, मिडल ऑफ लंग आणि पोन्स वरली येते. हा सगळा मिड ब्रेनचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये काय म्हणतात ते ऑल्फॅक्टरी लोब, सॉरी ऑप्टिक लोब आणि क्युरा सेरिब्री येतं. आणि हा सगळा फ्रंटल लोब आहे, म्हणजे फोर ब्रेन आहे, ज्याच्यामध्ये हे कॉर्पस कॅलोसम आहे, जे आपण इकडे हे साइड व्ह्यू बघतोय आपण, येलो रंगाचा बँड आहे म्हणून ना. मग मी तुम्हाला दाखवला तो मगाची फ्रंट व्ह्यू दाखवलेला, म्हणजे लॅटरल आणि सॉरी लॅटरल नाही, डॉर्सल आणि वेंट्रल साइडने. सो फंक्शन एरिया ऑफ सेरेब्रम. आता या सेरेब्रम मध्ये ना वेगवेगळे फंक्शन एरियाज आहेत. हे फंक्शनल एरिया वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात. कोणकोणते एरियाज बघूया ना. फ्रंटल लोब मध्ये असलेले एरिया कोणते? दे हॅव मोटार एरियाज, म्हणजे फ्रंटल मध्ये पोटार, प्रीमोटार असे दोन सोमॅस्थेटिक. सो पहिला जो आहे ना तो आहे मोटार एरिया. So they are motor area. They have motor area which control the voluntary motor activities or movement of muscles. Voluntary movement of muscles control करणारे motor area frontal lobe मध्ये. दुसरा आहे प्रीमोटार. प्रीमोटार area is higher center for involuntary movement. So motor area voluntary control करतो, voluntary movement of the muscles, whereas the premotor area is involuntary movement and autonomous nervous system ला कंट्रोल करतो. तिसरा एरिया आहे तो असोसिएशन एरिया आहे. द असोसिएशन एरिया इज फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन अँड मुवमेंट. सेन्सेशन आणि मुवमेंट म्हणजे चटका लागला की आपण हात मागे घेतो. सो सेन्सेशन आणि मुवमेंट हे दाखवणारा एरिया आहे, दॅट इज कॉल्ड एज असोसिएशन एरिया. आणि फोर्थ एरिया आहे तो मोटार स्पीच एरिया. आता ह्याच्यामध्ये स्पीच एरिया कॉमन आहे. स्पीच मध्ये एका म्हणतात मोटार स्पीच एरिया आणि दुसऱ्याला म्हणतात ब्रॉका स्पीच एरिया. मोठा ब्रॉका स्पीच एरिया हे काय तुम्ही बोललात ते रेकॉग्नाइज करतो, आणि मोटार स्पीच एरिया काय तुम्हाला बोलायचंय हे रेकॉग्नाइज करतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला विचारलं करे अभ्यास केलात का, तर तुमच्या ब्रॉका एरियाने हे घेतलं अभ्यास केलात का, आणि तुमच्या स्पीच एरियामध्ये असलेल्या मोटार एरियाने रिस्पॉन्स दिला हो अभ्यास केला किंवा केला नाही. सो त्याला ब्रॉका एरिया आणि मोटार स्पीच एरिया. मोटार म्हणजे तुम्हाला माहिती आहे जी इम्पल्स रिस्पॉन्सच्या फॉर्म मध्ये पाठवतो तो न म्हणजे मोटार एरिया. सो इट इज अ ट्रान्सलेट्स द थॉट into speech, expression of emotion, intelligence, willpower, memory, personality area are located in the frontal lobe. म्हणजे हे सगळं ठरवतात. इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी एरिया हे सगळे ब्रॉका एरिया आणि मोटार स्पीच हे दोन लक्षात ठेवा. ब्रॉका एरिया म्हणजे काय करतात म्हणजे का, तुम्ही जे काय बोलताय बरोबर ना, किंवा बोलू नका, तुम्ही जे काय हावभाव दाखवले, उदाहरणार्थ तुम्ही डोळे मोठे केलेत माझ्यावरती, याचा अर्थ काय केला तुम्ही, काय म्हणतात ते ऍक्शन केलीत. पण तुम्ही डोळे मोठे केलेत हे मी तुम्हाला, का रे माझे डोळे मोठे करता, हे मी तुम्हाला काय, मला मला तुमच्याकडनं मला ब्रॉका एरियाकडनं डोळे मोठे केले हे कळलं, आणि माझ्या मोटार स्पीच एरियाने तुम्हाला सांगितलं का माझे डोळे मोठे करता. सो एक तुम्हाला काय म्हणतात त्याला सेन्स घेऊन येणारा एरिया आहे, सेन्स देणारा एरिया काय झालंय ते, आणि झाल्यानंतर त्याला काय रिस्पॉन्स द्यायचा, काय मी बोलायचं, तो एरिया आहे. सो दॅट इज ब्रॉका एरिया आणि मोटार स्पीच एरिया, हे लक्षात ठेवा. नाव तिसरा आहे तो व्रिनिंकिस एरिया. इट इज द सेन्सरी स्पीच एरिया रिस्पॉन्सिबल फॉर अंडरस्टँडिंग अँड फॉर्म्युलेटिंग रिटन अँड स्पोकिंग लँग्वेज. हा पण एक एरिया आहे जो काय लिहिलं पाहिजे, आता मी जे बोलतोय ते तुम्ही रेकॉग्नाइज करताय आणि ते तुम्ही लिहिताय. सो हे लिहिणारा पार्ट आहे तो हा एरिया आहे. ओके, किंवा स्पोक लँग्वेज करणारा पण हा एरिया आहे. नाव ब्रॉका एरिया इज द मोटार स्पीच एरिया अँड ट्रान्सलेट थॉट्स इनटू स्पीच, जे आता मी तुम्हाला सांगितलं तेच, अँड कंट्रोल मुवमेंट ऑफ टंग, लिप अँड वोकल कॉर्ड. नाव हे झाले सगळे फ्रंटल लोबचे. म्हणजे फ्रंटल लोब वरती कोणकोणते बघा, मोटार, प्रीमोटार, असोसिएशन,
त्याच्यानंतर स्पीच एरिया, त्याच्यामध्ये 3 आले, ब्रोका मोटार स्पीच एरिया, त्याच्यानंतर आला हा दुसरा एरिया आणि तिसरा आहे तोच ब्रोका एरिया. म्हणजे एवढे सगळे झाले फ्रंटल लोब वरती. परायटल लोब आहेत. परायटल लोब वर कोणकोणते बघा. सोमॅस्थेटिक एरियाचं फंक्शन आहे, इट इज मेनली कन्सर्न विथ सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर, टेम्परेचर टेस्ट. दॅट इज परायटल लोब मधला सोमॅस्थेटिक एरिया. टेम्पोरल एरिया मध्ये कोणकोणते येतात. टेम्पोरल मध्ये येतात, इट कंटेन्स सेन्सेशन ऑफ सेंटर ऑफ स्मेल म्हणजे ऑल्फॅक्टरी, ऑडिटरी, स्पीच अँड इमोशन. म्हणजे 2 एरिया आहेत, ऑडिटरी एरिया आणि स्पीच एरिया. ऑडिटरी फॉर हिअरिंग, त्यानंतर ऑडिटरी, स्पीच अँड इमोशन. चौथा आहे तो ऑक्सिपिटल लोब. ऑक्सिपिटल लोब मध्ये कोणते येणार. ऑक्सिपिटल लोब मध्ये येणार व्हिज्युअल एरिया आणि एकच येणार व्हिज्युअल एरिया. सो फॉर व्हिजन हिअर ऑडिटरी एरिया. टेम्पोरल लोब मध्ये ऑडिटरी एरिया येतो, ऑडिटरी एरिया फॉर हिअरिंग. परायटल लोब मध्ये सोमॅस्थेटिक एरिया. सोमॅस्थेटिक एरिया मेनली कन्सर्न विथ सेन्सेशन ऑफ पेन. परत मी रिपीट करतो. टेम्पोरल मध्ये कोणकोणते येतात. फ्रंटल मध्ये कोणते येतात. मोटार, प्रीमोटार, ओके, असोसिएशन आणि स्पीच. त्याच्यानंतर एक मिनिट, त्याच्यानंतर परायटल मध्ये कोणते येतात. परायटल मध्ये येतात सोमॅस्थेटिक. टेम्पोरल मध्ये कोणते येतात. टेम्पोरल मध्ये येतात ऑडिटरी, ओके, ऑडिटरी आणि ऑल्फॅक्टरी नाव. आणि ऑक्सिपिटल मध्ये कोणते येतात. ऑक्सिपिटल मध्ये येतात व्हिज्युअल म्हणजे दिसण्याची. सो व्हिज्युअल एरिया मेनली फॉर सेन्सेशन ऑफ व्हिजन. सो हे लक्षात ठेवा, हे परीक्षेला विचारतात किंवा मॅच दी फॉलोइंग मध्ये येतात. एकीकडे लोब देतात, दुसरीकडे एरिया देतात आणि मॅच करायला सांगतात. किंवा एकीकडे लोब देतात आणि दुसरीकडे फंक्शन देतात, किंवा एरिया देतात आणि फंक्शन देतात. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. काय ह्याच्यावरती काय तुमच्या नोटबुक वरती असं लिहून घ्यायचं. एरियाला, लोबल्या आणि एरियाला, सेंटरला आणि त्याचं फंक्शन द्या. असे 3 पार्ट करा. पहिला पार्ट येणार काय तर तुमचा फ्रंटल लोब. फ्रंटल लोबच्या नंतर मोटार एरिया, त्याचं फंक्शन, प्रीमोटार एरिया, त्याचं फंक्शन, असोसिएशन एरिया, त्याचं फंक्शन, मोटार स्पीच आणि ब्रोका एरिया, त्याचं फंक्शन, आणि मग नंतर हे दोघांचं फंक्शन. मग त्याच्यात येणार परायटल लोब. परायटल लोब मध्ये येणार फक्त सोमॅस्थेटिक एरिया, सेन्सेशन, त्याचं काम लिहाय, फंक्शन लिहायचं. मग फ्रंट टेम्पोरलचं एरियाचं ह्याचं नाव ऑडिटरी आणि ऑल्फॅक्टरी, ओके, त्याचं फंक्शन, आणि ऑक्सिपिटल व्हिज्युअल एरिया आणि त्याचं फंक्शन. So area for contact between temporal, parietal and occipital lobe is a center for Wrinkles area for intelligence center. It helps in the understanding of spoken and written words. Warnings area, the warnings area for or intelligence area. Now the cerebrum thus show all 3 types of areas: sensory, motor and association area. म्हणजे द बेसल न्यूक्लिया. आता आपण काल तुम्हाला मी सांगितलं बघा, बेसल न्यूक्लिया. बेसल न्यूक्लिया इज नथिंग, इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेसल गँग्लियॉन. इट इज अ मास ऑफ ग्रे मॅटर विच इज सिच्युएटेड बिलो द कॉर्पस कॅलोसम. कॉर्पस कॅलोसम जो आहे ना, म्हणजे कसं येणार बघा. कॉर्पस कॅलोसम म्हणजे काय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर इथं आपण बघितलं, असं दाखवलेलं तुम्हाला बघा, ब्रेन दाखवलं. ब्रेन मध्ये हे हेमिस्फियर आहेत, त्याच्या खाली कॉर्पस कॅलोसम आहे. कॉर्पस कॅलोसमच्या खाली आणि डायन्सेफेलॉनच्या वर, त्याच्या खाली डायन्सेफेलॉन येतो म्हणून ना, डायन्सेफेलॉनच्या वर, बरोबर. किंवा आपण त्याला डायन्सेफेलॉनचा अजून पार्ट आहे, त्याला पहिल्याला थॅलॅमस म्हणतात. थॅलॅमसच्या वर हायपोथॅलॅमस, त्याच्या वर आणि कॉर्पस कॅलोसमच्या खाली हे मास ऑफ ग्रे मॅटर असतात. मास ऑफ ग्रे मॅटरला म्हणतात बेसल न्यूक्लिया, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेसल गँग्लियॉन. बेसल गँग्लियॉन are the gray mass of present within the white matter or lying on the lateral side of the thalamus. थॅलॅमसच्या lateral side ला, म्हणजे हायपोथॅलॅमसच्या वर असं असतंय. Now याचं फंक्शन काय माहितीये का. द बेसल गँग्लिया or nuclei of cerebrum receive the neurotransmitter from various part. Okay, it helps to cortex in the exclusion of activities at the subconscious level, writing slow or rapid typing.
म्हणजे बघा ह्याच्यात ना स्पेशल ऍक्शन्स आहेत आपल्या, या सगळ्या कंट्रोल करतो. म्हणजे काय, आपण चालताना ना एका विशिष्ट रिदमने चालतो बघा. म्हणजे चालताना आपण पहिला उजवा हात मागे घेतो, डावा हात पुढे घेतो. तुम्ही जिन्यावरनं चढताना, जिना चढताना तुमच्या असं लक्षात येईल, एक विशिष्ट पाय तुमचा पहिला पुढे येतो. ओके. पहिला उजवा पाय टाकतो का डावा पाय टाकतो बघा. बरोबर ना? उजवा पाय टाकतो, मग डावा पाय टाकतो, उजवा पाय असं करतो. जर तुम्ही उलटं करायचं बघितलं तर तुम्हाला करता येणार नाही. सो हा बॉडीला विशिष्ट जो रिदम आहे किंवा फेशियल एक्सप्रेशन्स आहेत आपले. आपण टीव्ही बघताना जे टीव्हीवरती जे चित्र असतं, जो काय सीन चालू असतो त्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. किंवा रस्त्यावर जाताना एखादी वाईट घटना असेल किंवा काही गोष्टी असेल, तर डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. सो हे सगळं फेशियल एक्सप्रेशन म्हणजे स्पेशल एक्सप्रेशन जे आहेत सगळे, हे सगळे एक्सप्रेशन हे कंट्रोल करतं. दॅट इज कॉल्ड एज बेसल न्यूक्लिया विच इज ऑल्सो कॉल्ड एज बेसल गँग्लियन. आणि हे सबकॉन्शियस लेवलला होतं. म्हणजे आपण आपण ठरवून करत नाही. आपल्या ठरवून चेहऱ्यावरचे भाव बदलत नाही आपले. समोरचा माणूस समजा एखादा माणूस बोलायला लागला ना आणि तो असा अधिक गयावया करून बोलायला लागला, आपल्या चेहऱ्यावरचे भाव पण बदलतात बघा. कधी राग येतो, कधी आपल्याला आपला चेहरा काय म्हणतात ते प्रेमळ होतो. सो हे सगळे जे भाव आहेत हे आपण ठरवून करत नाही. ते आपल्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये चालू असतात किंवा होतात ते. ओके. हे सगळं कंट्रोल करणारा जो एरिया आहे दॅट इज कॉल्ड एज बेसल न्यूक्लिया ऑर इट इज बेसल गँग्लिया, जे ग्रे मॅटरने बनलेले असतात पण व्हाईट मॅटर मध्ये असतात. ओके. इट इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर, ग्रे मास, बट इट इज प्रेझेंट इन दी situated in the lateral side of the thalamus of the white matter. White matter मध्ये असतात ते. Now, दुसरं बघूया, कॉर्पस स्ट्रॅटम ऍट द फ्लोअर ऑफ सेरेब्रम इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस. हा एक नाव आहे ज्या बेसल न्यूक्लियसचं, ज्याचं नाव आहे कॉर्पस स्ट्रॅटम, जे फ्लोअरला असतात. सो आपण ऑल्फॅक्टरी लोब बघितला, बरोबर ना? त्याच्यानंतर आपण सेरेब्रम बघितला. आता तिसरा जो पार्ट आहे ना दॅट इज कॉल्ड डायन्सेफेलॉन. आता डायन्सेफेलॉन आहे ना, हा लक्ष द्या, डायन्सेफेलॉन आहे हा फोरब्रेनचा पार्ट आहे. बघा हा फोरब्रेन आहे. फोरब्रेनच्या नंतर कॉर्पस कॅलोसम आहे. कॉर्पस कॅलोसम म्हणजे डायन्सेफेलॉन. असं धरून चला हा डायन्सेफेलॉन आहे. हा डायन्सेफेलॉनचा जो डॉर्सल साइड आहे म्हणजे रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन इज कॉल्ड एज एपिथॅलॅमस. वरच्या पार्टला एपिथॅलॅमस म्हणतात. लॅटरल साइड जो आहे डायन्सेफेलॉनची लॅटरल साइड आहे त्याला म्हणतात थॅलिमी. आणि खालची जी साइड आहे म्हणजे वेंट्रल साइड त्याला म्हणतात हायपोथॅलॅमस. या हायपोथॅलॅमस मध्ये पिट्युटरी ग्लँड असते आणि एपिथॅलॅमस मध्ये पिनियल बॉडी असते. दोन्ही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. वर असते, हा हा तुम्ही असं धरून चाला की हा हे काय ते डायन्सेफेलॉन आहे. डायन्सेफेलॉनचा वरचा जो पार्ट आहे म्हणजे रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन, रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन वी कॉल्ड एज एपिथॅलॅमस. lateral side of the diencephalon is called as thalami and the lower side of the thalamus is called as hypothalamus. या हायपोथॅलॅमस मध्ये एक डिप्रेशन आहे आणि या डिप्रेशन मध्ये पिट्युटरी ग्लँड आहे. तर एपिथॅलॅमस मध्ये पिनियल बॉडी आहे. आपण बघूया डायन्सेफेलॉन. So diencephalon, it is the part of forebrain that contain the epithalamus, thalamus and hypothalamus. Epithalamus म्हणजे वरचा, थॅलॅमस म्हणजे साइडचा लॅटरलला आणि हायपोथॅलॅमस म्हणजे खालचा. इट लाईज बिलो दी कॉर्पस कॅलोसम, कॉर्पस कॅलोसमच्या खाली अँड अबाव दी मिडब्रेन, मिडब्रेनच्या वर. इट एन्क्लोजेस अ सिंगल कॅव्हिटी टर्म ॲज थर्ड वेंट्रिकल. ह्या कॅव्हिटी मध्ये आहे तो आणि त्या कॅव्हिटीला म्हणतात थर्ड वेंट्रिकल किंवा त्याला म्हणतात डायोसिल. डायोकोल नाही करायचं, डायोसिल, which communicates with the two lateral ventricles of cerebrum through a narrow opening called as foramen of Mangrove. इकडनं ना डायन्सेफेलॉन म्हणजे मागचा थोडा पार्ट आहे कारण आपण लॅटरल साइडने बघतोय ना. सो इकडनं फोरामेन ऑफ मॅनग्रूव म्हणजे सेरेब्रम चे नॅरो ओपनिंग तयार होतात. त्या नॅरो ओपनिंगला फोरामेन ऑफ